स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरसिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त्वथमणे चिन्तामणि स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदौ विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम्. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं स्वागत. फ्रेंड्स, आजच्या भागाची सुरुवात खास झाली तेव्हा आजचा भाग देखील काहीतरी विशेष असणार. तुमच्या भेटीला मी आज अशा एका व्यक्तीला आणलंय की जी सारेगमप या कार्यक्रमाची विजेती होती. ओ.पी. नय्यर, यशवंत देव यांच्यासारख्या दिग्गज गुरूंची शिष्या आहे. लोकप्रिय गायिका अनुजा वर्तक. आज त्यांच्यासोबत आपण गप्पा करणार आहोत. त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत, पण गायिका म्हणून नाही तर सिंगल पेरेंट म्हणून. अनुजाताई, सायकॉलॉजी संडेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. एकल पालकत्व, सिंगल पेरेंटिंग, यामध्ये सिंगल पेरेंट, एकल पालक ही भूमिका तुम्ही कधीपासून निभवायला लागलात? जवळजवळ 30 वर्ष झाली असतील. म्हणजे माझ्यासाठी आता ती मागच्या जन्मातली गोष्ट झाली. इतकी वर्ष ते चालू आहे. माझी मुलगी तेव्हा जेमतेम 3-4 वर्षाची असेल. पण मग आता कदाचित थोडंसं हा कॉन्सेप्ट एक बऱ्यापैकी रुळला आहे. तेव्हा 30 वर्षापूर्वी बरंच कठीण असणार ते. तर तेव्हा तो निर्णय घेताना असं टेन्शन किंवा कसं त्याला सामोरं गेलं? खूप टेन्शन होतं, खूपच टेन्शन होतं. आता अलीकडे घटस्फोट किंवा डिवोर्स घेणं हे काही फार असं करण्याची गोष्ट राहिलेली नाही. बरोबर. पण 30 वर्षापूर्वी एका गावामध्ये राहताना असा निर्णय घेताना सगळ्यात मोठी म्हणजे काळजी म्हणा किंवा चिंता किंवा जबाबदारी की लोक काय म्हणतील, बरोबर, ही होती. आणि माझ्या घरच्यांना मी कसं समजावं की बाबा हा निर्णय मी इतक्या विचारात, कोणी काही बघा स्वखुशीने हा निर्णय घेत नाही. बरोबर. काहीतरी तसंच कारण असल्याशिवाय कोणी असे निर्णय घेत नाही. आणि ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जी कारणं आहेत ज्याच्यामुळे माणूस एकटं राहायचं ठरवतो, आपल्या जोडीदारापासून विभक्त व्हायचं ठरवतो, ती कारणं समाजमान्य असली तर तुलनेने सोपं जातं. बरोबर. पण बऱ्याचदा अशी कारणं असतात की ज्याची आपण चर्चा करू शकत नाही. कारण आपल्यावरचे संस्कार, आपल्यावरच्या काही संकेत असतात की ते विषय आपण बोलत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे मला ह्याची खूपच या गोष्टीचा ताण आला होता. कारण माझे आई वडील फार वयस्कर होते. म्हणजे माझ्यात आणि माझ्या आई वडिलांच्या जो 35-40 वर्षाचं अंतर आहे, इतके ते वयाने मोठे, त्यामुळे त्यांची मतं अजूनच वेगळी असण्याची शक्यता. पण म्हणजे मला नवल ह्या गोष्टीचं वाटतं किंवा दुःखातलं सुख म्हणतात ते ह्या गोष्टीचं वाटतं की मला ज्यांची सर्वात काळजी वाटली त्या माझ्या आई वडिलांनी मला ह्या गोष्टीसाठी 1-2 वेळा विचारलं असेल, पण त्यानंतर मात्र त्यांनी मला खूप मनापासून पाठिंबा दिला. पण लोक काय म्हणतील हा जो एक आपल्याला भीती असते सारखी, ती 35-40 वर्षापूर्वी तर फारच असायची. आणि त्याच्यातून एक मुलगी आहे मला, तर तिला मी एकटी कसं उभं करणार आहे. तर हे सगळे असे बरेच प्रश्न माझ्या मनात उभे राहिले होते. बरोबर. पण निभावलं. घरच्यांचा आधार किंवा त्यांचं संमती जरी असली या निर्णयाला, तरी घरात कामं असतात, मुलीचा अभ्यास आहे, आपली स्वतःची नोकरी आहे, अनेक आघाड्यांवरती ही कसरत बऱ्यापैकी एकट्याला सांभाळावी लागते. ते कसं निभावलं? माझ्या आई वडिलांनी खूपच सपोर्ट केला मला. आणि दुसरी गोष्ट की आता एकदा आपण एक निर्णय घेतला आहे तर त्याची संपूर्णपणे जबाबदारी
पहिली आपली आहे बरोबर. हे मी कुठेतरी मनाशी अगदी ठाण म्हणजे ठरवलं ठरवलं. होतं. आणि नोकरी असल्यामुळे आर्थिक अडचण अशी काही नव्हती. जरी अगदी खूप आम्ही चैन करू शकत नसलो तरी म्हणजे ठीक आहे, रोजचं आम्ही कम्फर्टेबली राहत होतो राहत. कोणाच्याही मदतीशिवाय. आणि माझी आई मला खूपच सपोर्ट करत होती. त्यामुळे काही काही आजारपण किंवा अशा काही गोष्टी किंवा मुलीची 10वी तर त्यावेळेला आई माझ्याकडे येऊन राहायची आणि मला ती त्यामुळे तिची मला खूप खूप मदत मदत झाली. झाली. आणि मुलगी पण माझी खूप इंडिपेंडंट होती त्या सगळ्यामध्ये. तर तिनेही मला कधी त्रास नाही दिला. पण तरीही जे आपले रोजच्या ह्याच्यातले काही आजारपणं असतात किंवा कामाच्या काही आपल्या कमिटमेंट्स असतात, ह्या सगळ्यामध्ये मुलीला जो एक खास वेळ देणं, कारण तिच्या थोड्याशा गरजा कदाचित वेगळ्या, तर ते कसं दिलं? त्यासाठी काय माहिती आहे का, की मी नोकरीमध्ये कधीही प्रमोशन घेतलं नाही, बरं. की घरापेक्षा लांब बदलीच्या ठिकाणी जावं लागेल. सो बरोबर. हे छोटे-छोटे सॅक्रिफाइसेस आहेत. सॅक्रिफाईस. तर ते मी केले, की तो त्याचा एक भाग होता आपल्या निर्णयातली जबाबदारी पार पाडण्याच्या बरोबर. दृष्टीने. किंवा गायिका असून सुद्धा गाण्याचे कार्यक्रम मी बरीच वर्ष करू नाही शकले. बरोबर. कारण फक्त नोकरी ही प्रायोरिटी होती. बरोबर. ब्रेड अँड बटर वॉज द प्रायोरिटी. राईट. सो आणि आजारपण म्हणा किंवा असं सुदैवाने अशा काही फार अडचणीच्या वेळी आल्या नाहीत. जेव्हा आल्या त्यावेळेला आई वडील माझ्या सोबत पाठीशी होते. होते. मुलगी तुम्हाला आणि तुम्ही एक आई, सिंगल आई, म्हणजे तुम्हाला जो काही अनुभव स्वतःला आला, तर तुम्हाला असं वाटतं का, की एखादा एकल पालक हा वडील असणं आणि एखादा एकल पालक ही आई असणं, ह्याच्यात त्यांना ज्या अडचणी येतात, तर त्याला सामोरं जाणं हे वेगळं असू शकतं? असू शकेल. म्हणजे मला आता मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला मुलगी आहे एक. सो एक मुलगी म्हणून आपल्याला एक मनात आई म्हणून आपल्याला एक मुलगी आहे आणि आपण आपल्या एकट्यावर तिची जबाबदारी आहे. आणि तिला नजरांपासून बचावणं बरोबर किंवा आहे. एकंदरीतच बाहेर कसं वागायचं, बरोबर. बाहेरच्या धोक्यांची तिला जाणीव कशी करून द्यायची, तिच्यावर लक्ष कसं ठेवायचं, आपण लक्ष ठेवतोय हे तिला कळू न देता, हे जाणवू न, हे सगळे चॅलेंजेस आहेत. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे ते तर होतेच. त्यामुळे कठीणच आहे. म्हणजे आई असणं हे थोडं जरा जास्त आव्हानात्मक असू शकेल कदाचित बाबा हो, असण्यापेक्षा. हो. आणि नक्की. आपण जे मुलीवर तुम्ही म्हणताय लक्ष ठेवणं, तर ते लक्ष ठेवणं, नजर ठेवणं व्हायला नको, कंट्रोल व्हायला नको. हो, हो, तो हो. एक हो, तोल अगदी. खूपच. कारण वयात येणाऱ्या मुला-मुलींना, मुलगा असो मुलगी असो, कोणाला आवडत नाही की आपल्यावर लक्ष ठेवलं जात बरोबर आहे. आहे. तर त्याच्यामुळे तिच्याशी मैत्री करणं, की बाबा तुला काहीही वाटलं, समजा ते तर 13, 14, 15 वर्षाची होत असताना कोणी मुलगा आवडला किंवा बाहेर कुठल्याही गोष्टीबद्दल बोलायचं असेल, तर तिने माझ्याशी बोललं पाहिजे इतका कम्फर्ट झोनमध्ये तिला ठेवणं. बरोबर आहे. तर ही कसरतच होती आणि बरोबर. ती पार छान पाडली पार मी असं पडली. मला वाटतं. कारण तिच्या प्रत्येक टप्प्यावरती ती माझ्याशी मैत्रिणीसारखी व्यक्त होत होती. आणि त्यावेळेला समजा कदाचित एखादी गोष्ट तिला जरी माझी नाही पटली, तरी थोड्या दिवसांनंतर तिच्याचकडून त्या प्रतिक्रिया मला यायच्या. "आई तू म्हणतेस ते बरोबर असतं फायनली." पण तेव्हा थोडेसे वाद कदाचित झाले पण असतील. खूप झाले, खूप झाले. आम्ही 2 स्वतंत्र व्यक्ती आहोत. बरोबर आहे. त्यामुळे मतभेद हे असूच शकतात. नक्की. किंबहुना आहेतच. आहेतच. म्हणजे ती वेगळं व्यक्तिमत्व आहे ते आणि मी वेगळी आहे. तर आणि एकटी म्हणजे सिंगल चाइल्ड ती असल्यामुळे जसे बाबा तिच्याजवळ नव्हते त्या पूर्ण काळामध्ये, बरोबर. वाढीच्या पूर्ण बरोबर. काळामध्ये. तर त्याच्यामुळे तिने पण तिची लढाई लढलेलीच आहे. बरोबर. तिची बरोबर. कदाचित मी म्हणजे असं शब्दात मांडू शकत नाही अगदी प्रत्येक बरोबर. गोष्ट. पण तरी सुद्धा आम्ही दोघी एकमेकींच्या बरोबर खूप कम्फर्टेबल खूप होतो. छान. आणि तो एक टप्पा असतो तो पार पडला, जो आपल्याला अतिशय काळजीचा असतो हो, पालकांना. म्हणजे एक मोठा असा म्हणजे मधला आई पॅच. वडील दोघंही घरात असले तरी सुद्धा हो, हो. त्या आईला ती काळजी असतेच आपल्या मुलीची. म्हणजे टीनेज त्यांचा स्पेशल हो, जो आहे तो हो, is- हो. बरोबर. तर तो व्यवस्थित पार पडला. पण मग याच्यात तुम्ही जसं मगाशी म्हणालात, की काही सॅक्रिफायसेस केले. पण मग ते फक्त प्रमोशन न घेणं इतपतच नसून मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे सॅक्रिफाय नाही म्हणता येणार, पण ज्याला बंधनं म्हणूया, की दोघीच आहात तर अगदी रात्री एखाद्या उशिराच्या शोला जाणं, रात्री डिनरला बाहेर जाणं किंवा दोघीच कुठे व्हेकेशनला जाणं, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला ते ॲडजस्टमेंट्स करायला लागल्या हो, असतील. हो, हो. हो, हो. चैन आम्ही नाहीच करू शकलो दोघी मिळून. म्हणजे आमच्या चैनीच्या कल्पना अगदी अ, अशा असायच्या, की आता बघ
आता 15 तारीख आहे आज आणि आपल्याकडे आता 100 रुपये आहेत. मी 35 वर्षापूर्वीची गोष्ट करते. 100 रुपये पण खूप होते तेव्हा. बरोबर. तर आपल्याकडे 100 रुपये आहेत, तर ह्याच्यात जी काही चैन असेल ती आपण करायची दोघी. स्कूटरमध्ये पेट्रोल आहे, तर तुला राईड करायची, कुठे बाहेर जेवायला जायचं आहे, पण हे 100 रुपये आहेत आपल्या आणि हे 15 दिवस पुरवायचे आहेत. तर ती मुलगी पण इतकी समजूतदार होती आणि सॅक्रिफाईस म्हणजे की मुलीला आपण काही कमी पडू देत नाही बरोबर. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते सॅक्रिफाईस आपण स्वतःवरती सगळे करतच असतो. बरोबर. पण या अशा बंधनांच्या शिवाय किंवा ह्या ॲडजस्टमेंट्स असतील, सॅक्रिफायसेस, तुम्ही जसं म्हणालात की 100 रुपये आहेत, तर ती मला वाटतं आर्थिक बाब जी आहे ती खूप जास्त सिंगल पेरेंटच्या बाबतीत मला जास्त विशेष अशी वाटते. कारण की त्या मुलांच्या सोबत जे बाकीचे लोकं असतात, बाकीचे त्यांचे मित्रमंडळ, ते बहुतांश याच्यामध्ये 2 पालक असणाऱ्यांची मुलं असतात आणि त्यांच्याकडे जर दोघंही कमावणारे असतील, तर ती त्यांची स्वतःची कंपॅरिझन त्या लोकांसोबत कुठेतरी करतात. तर तेव्हा मुलीनी कसं म्हणजे जरी समजूतदार असली, तरी देखील कसं तिने ते साध्य केलं? अं, खरं म्हणजे काय माहिती का, चैनीच्या कल्पना आपणच मुलांना शिकवतो. तर आमच्या कल्पना, चैनीच्या कल्पना ह्या पैशाशी निगडीत फारशा नव्हत्या. बरं. खूप छान आहे हे. हां. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्याकडून एक दक्षता घेतली गेली नाही. तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आर्थिक बाबीशी निगडीत आहे तो, म्हणून सांगते की मी नोकरी करत होते. माझ्याकडे माझं घर होतं, लोन होतं. तुमची बँकेत नोकरी होती बँकेत आणि नोकरी होती आणि घर होतं माझ्या नावावर आणि तो आमचा घटस्फोट आहे तो म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर झाला. म्हणजे आम्ही काय एकमेकांवर खूप असे आरोप, एक पहिले 2-4 महिने आम्ही जे काय एकमेकांची भांडाभांडी वादावादी केली असेल तीच, पण जेव्हा एकदा ठरलं की नाही, हे आपल्याला अशा नाही. पद्धतीने नाही पुढे नेता येणार, तर त्यानंतर आम्ही म्युच्युअली एका ह्याच्यावरती आलो आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आम्ही डिवोर्स घेतला. परंतु ते सगळं करताना आपल्या बाईची म्हणजे मानसिकता इतकी ती त्रासात असते ना, की काही गोष्टी कटाक्षाने आपण त्या बघायला पाहिजेत किंवा त्या होत आहेत की नाही बघायला पाहिजेत. तर त्याच्यामध्ये माझ्याकडून राहून गेलेली गोष्ट अशी की मी मुलीसाठी काही ॲलिमनी मागितला नाही. बरं. म्हणजे मी कुठेतरी गृहीत धरलं की मुलगी ही दोघांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. आणि डिवोर्सच्या डिक्रीमध्ये असं लिहिलेलं नाही. होतं की ॲलिमनी इज नॉट काय म्हणतो आपण त्याला, डिमांडेड. माझ्यासाठी नाही, पण मुलीसाठी. बरोबर तर आहे. ते मी मागायला हवं होतं. ते म्हणजे मी तिची आर्थिक माझ्याकडून एक आघाडी पण हो, सुरक्षित हो, करणं. हो. पण नशिबाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने की माझी नोकरी चांगली होती आणि मी म्हटलं तसं की आमच्या चैनीच्या कल्पना ह्या फार पैशाशी निगडीत नव्हत्या. पण हे कुठेतरी मला वाटतं म्हणजे 2 पालक असले काय किंवा 1, चैनीची कल्पना आर्थिक निगडीत नसावी ही खूप छान हो. गोष्ट तुम्ही हो, सांगितलीत. हो. त्याच्यामुळे मग ते त्या तुलनेने सोपं गेलं असावं तिला. म्हणजे नॉन मटेरियलिस्टिक चैन असू शकते. हो, हो. आणि माझ्या तर चैनीच्या कल्पना नाहीच आहेत पैसे, कारण माझं लहानपण गरिबीत गेलेलं आहे. म्हणजे माझ्या आई-वडिलांनी माझं अपब्रिंगिंग असं केलंय की आम्ही गरीब आहोत असं मला कधी तेव्हा नाही कळलं. बरोबर. राजकन्येसारखंच ट्रीटमेंट होती. किती छान. पण मोठं झाल्यावर आता आपल्याला कळतं की अरे, आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी पुऱ्या करताना आई-वडिलांना किती त्रास किती झाला त्रास असेल झाला. आणि आपण तर काहीच डिमांडिंगच नव्हतो. असं म्हणजे त्यांनी कसं केलं मला माहित नाही. मला ते कोडच आहे. मला ते विचारायचं राहूनच गेलंय त्या दोघांना की ते दोघं म्हणजे आता हा घटस्फोट आणि एकल पालकत्व हाच विषय म्हणून सांगते की ते त्यांच्या दोघांचे मतभेद नसतील असं नाहीच ना, शक्यच बरोबर नाही. आहे. पण ते आमच्यासमोर कधी आले नाहीत आणि मला एकही वेळ अशी आठवत नाही की ते दोघं एकमेकांना धुसफूस करतायत असं सुद्धा नाही वाटलं. पण ते होतंच तसं म्हणजे त्या आणि वर्षांपूर्वी. त्यांचं एक क्लिअर अंडरस्टँडिंग होतं की वडिलांनी पैसे कमवून आणायचे आणि आईनी घर सांभाळायचं. म्हणजे आणि पैसे पण सांभाळायचे. कारण एकदा मला अचानक आठवतंय की गॅसचं कनेक्शन, तेव्हा ही नवीन गोष्ट होती, आमच्याकडे चूल होती. हो. तर गॅसचं कनेक्शनसाठी तो माणूस दारात आला आणि वडील घरात नव्हते आणि मग आई म्हणाली की ते सगळं एकमेकांच्या मताने करायचं. ते म्हणाले की तुम्ही उद्या या. आणि मग माझे वडील म्हणाले की आईने सांगितलं, तो येऊन गेला. वडील म्हणाले की हो का, पण आता कसं करायचं, आता 1 तारीख अजून लांब आहे. तर आईने शांतपणे कुठल्या तरी डाळीच्या डब्यातनं त्यांना पैसे काढून दिले. म्हणजे बचत करणं हे पण कमाईचं साधन आहे. तर बरोबर. हे आता विसरलेलं होतं. हो, अगदी अगदी. म्हणजे मला इतकं छान नाही वाटत आहे बोलताना, पण तरी सांगते, म्हणजे हे विसरलं नाही, होतं. आहे खरी गोष्ट आहे आणि ती. त्याच्यामुळे पैसा भसाभसा खर्च करतो आणि तरी पण मुलांना ते हॅपी नाही आहेत.
कारण त्यांच्या त्या कल्पना मुळातच काहीतरी गडबड होते. हा तुमच्या एखाद्या नव्या एपिसोडचा विषय असू शकेल. नाही, मला असं वाटतं हे खरी गोष्ट आहे. कारण तेव्हा आपल्याला ना पैसे असे हार्ड, ज्याला म्हणतो आपण हार्ड कॅश दिसायची, की घरात पैसे ठेवले आणि ते हळूहळू खर्च होताना दिसायचे. आता सगळं जे व्हर्च्युअल असल्यामुळे पैसे आणि किती आहेत हे आणि लक्षात पैसे नाहीये. हा मुद्दा म्हणजे ॲलिमनी हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की आई वडील एकमेकांशी कोपअप करून घेऊ शकत नाहीयेत म्हणून ते निर्णय घेतात. पण ह्या सगळ्यामध्ये मुलांना खूप त्रास होतो. हो, तर त्या दृष्टीने आई वडिलांना मुलं वयात येईपर्यंत किंवा जबाबदार होईपर्यंत त्यांना समुपदेशन आई वडिलांना हो. मिळणं म्हणजे हे फार विभक्त गरजेचं झाल्यावर. आहे. हो, विभक्त झाल्यावर. नाही तर मग काय होतं, पुरुष पटकन दुसरं लग्न हम्म. करतो, स्त्री त्या मुलामध्ये अडकलेली असते बरोबर किंवा आहे. मुलीमध्ये. त्यामुळे ती स्वतःचा तिला भानावर यायला आणि हो, सांभाळायलाच खूप वेळ हो, लागतो. आणि त्यानंतर तिने केलं लग्न तरी हे मूल त्या घरात किती हो. ऍक्सेप्ट होईल, तो मूल किती ऍक्सेप्ट करेल दुसरा बरोबर माणूस आहे, आपल्या बरोबर आहे. आयुष्यामध्ये, असे खूप प्रश्न हो, असतात. तर आणि मुलाला आई ते आई असते आणि वडील ते वडील असतात. जरी त्यांचं आपसात नाही पटलं बरोबर. तरी त्यांनी तो समजूतदारपणा एका टप्प्यापर्यंत, घ्यायला. मुलाच्या वाढीच्या विशिष्ट टप्प्यापर्यंत ते दोघंही आई म्हणून आणि बाबा म्हणून अवेलेबल राहिले पाहिजेत. तुम्ही जसा आता उल्लेख केला, की पुरुष कदाचित लवकर किंवा लगेच लग्न करून त्यांचं आयुष्य मार्गी लागतात. पण पुरुष असेल किंवा स्त्री कुणीही जेव्हा एकटे आहेत, म्हणजे मग ते एकल पालकत्व घटस्फोटाने आलंय का जोडीदाराच्या नसण्याने आलेला आहे हा भाग वेगळा. पण तरीही त्यांच्या घरचे जे असतात त्यांना ह्यांना मार्गी लावून देणं ही त्यांची जबाबदारी वाटते. तेव्हा तुम्हाला पण असा आग्रह झाला असेल? नाही, माझे आई वडील इतके समजूतदार आणि इतके हे होते ना, की त्यांनी शांतपणे मला सपोर्ट केला. मी जर म्हटलं असतं की मला लग्न करायचंय, तर त्यांनी त्याला सपोर्ट केला असता. आणि मी असे 1-2 प्रयत्न केले पण. कारण एकटं राहायला कोणाला आवडतं? बरोबर आहे. कोणालाच नाही आवडत. तर 1-2 वेळा मी असं हे प्रयत्न केलं आणि मला ते लीगलाइज करून हवं होतं बरं. लग्न. मला नुसती सोबत नको होती. बरोबर आहे. हे माझे त्यावेळचे विचार आहेत. बरोबर. पण ते तसं काही झालं नाही. म्हणजे माझ्या मुलीला विश्वासात घेऊन त्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर मी मांडल्या होत्या. पण ते तसं नाही झालं. नाही वर्कआउट झालं. तर त्याच्यामुळे पुरुष मला असं वाटतं की तो एकटा राहतच नाही. पण बाईमध्ये ती ताकद असते. ती स्वयंपूर्ण आहे. हं. तिचं फारसं अडत नाही. पण तरी मला वाटतं की कुठल्याही वयामध्ये जर आपल्याला असं वाटलं तर स्त्री किंवा पुरुष दोघांनी हे ऑप्शन ओपन ठेवायला हरकतच नाही. अगदी म्हणजे अगदी. मुलांच्या वयासाठी किंवा कधीही सोबत फक्त कम्पॅटिबिलिटी हा जो इश्यू आहे Exactly. ना, त्याचा तो खूप मोठा खूप रोल मोठा प्ले आहे. करतो. आणि ते आपल्याकडची पद्धत अशी आहे की कळतच नाही ते. आपण कम्पॅटेबल आहोत की नाही हे कळायलाच फार वेळ लागतो. बरोबर आहे. आणि ते कसं जज करायचं? आपल्या सिस्टीम्स अशा आहेत की म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की घटस्फोट झाला, डिवोर्स झाला एखाद्या बाईचा, तर आता माझ्या अनुभवावरनं मी सांगते की मी आणि माझी एक मैत्रीण, आमच्या दोघींचा आम्ही ह्या परिस्थितीतून एकच. एकाच वेळेला गेलो. तर आमच्या दोघींचाही अनुभव असा आहे की तुम्हाला जे कोण मदत करत असतात त्यावेळेला त्याच्यामध्ये जर ते पुरुष असतील तर तुमच्या जोड्या लावल्या जातातच हो. लगेच. लोक शंकेनेच तर बघतात. ते शंकेने बघतात की अरे मैत्री असू शकत नाही का? असू शकते. किंवा पुरुषाकडे पण शंकेने बघितलं जातं हां, की की ह्याचं हा काय का बरं असं. जातो बरोबर आहे. तिकडचा? अगदी हां. बरोबर. पण या सगळ्यामध्ये समजूतदारपणा मात्र मला पुरुष मित्रच जास्त दाखवतात असं वाटतं प्रामाणिकपणे. मला जो त्रास झाला तो सगळ्या बायकांकडून झाला. अगदी म्हणजे मी खूप प्रामाणिकपणे सांगते ही गोष्ट. शक्य, अगदी मैत्रिणींनो, शक्य. क्षमा करा. पण 35-40 वर्षापूर्वीची हो. गोष्ट मी करते. ते खूप असे झापडबंद आणि असे असं रिजिड रूढीवादी असं असतात. काहीतरी आहे आपल्या बरोबर आहे. सिस्टीम्समध्येच. ते आता तुलनेने सोपं झालं बदललं असावं. आता झालंय. कोणी त्याच्याकडे फारसं नवलाने बघत नाही किंवा डिवोर्स पण तरी शंका मनात यायच्या त्या येतातच. येतातच. कदाचित बोलल्या जात नाहीत पण पाठीमागे बोलले जात हो, असतील. हो. पण अगदी, येतातच अगदी, लोकांच्या मनात. म्हणजे तुमच्या मुलीसाठी आई आणि बाबा हे दोन्ही रोल तुम्ही खूप छान पार पडलेत. पण तरीही मुलीला स्पेशली एक फादरली फिगरची उणीव, एक वडील आपला म्हणून बाबा, अशी भासली असावी का? किंवा त्याच्यासाठी तुम्ही कसं म्हणजे पुढे गेला सगळं? फार वेळाला नसेल भासली. कारण त्या सगळ्या म्हणजे आता अगदी उदाहरण म्हणून तुम्हाला एक सांगते की तिला पहिल्या वेळेला मेडिकलला ती कॅन्सर सर्जन आहे.
तर मेडिकलला ॲडमिशन घेताना तिला पहिल्या राऊंडला यवतमाळ गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं आणि मग त्याच्यानंतर 3च महिन्यात तिची धुळेला तिची ट्रान्सफर झाली. सो आम्ही यवतमाळहून ते सगळं सामान सुमान घेऊन धुळ्याला आलो आणि धुळ्याचा जो सुरत साक्री बायपास रोड आहे तिथे आम्हाला त्या ह्यानी सोडून दिलं बसवाल्याने रात्री 2 वाजता वगैरे. हो. आणि मग ते हे सगळं सामान आणि आम्ही दोघी पण गाडीमध्ये मी एक आई आणि एक मुलगा होता त्यांची असं बोलाचालीमध्ये ओळख झाली. तर त्यांनी मला उतरल्यावर विचार, आंटी तुम्हाला कुठे जायचं आहे? तर म्हटलं अरे मला उद्या कॉलेजमध्ये जायचं आहे पण आत्ता तर आम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहू असं म्हणतोय. तर मग तू मला सांगू शकशील का असं एखाद्या हॉटेलचं नाव? तर त्यांनी मला एका हॉटेलचं नाव सांगितलं. 2-2:30 वाजता आम्ही चेक इन पण केलं. पण चेक इन केल्यावरती ना मला काही ते असं खूप चांगलं वाटलं नाही. बरं. सो मी सगळं सामान मुलीला सांगितलं तू झोप आणि मी दाराला कडी लावून काठी घेऊन अक्षरशः दाराच्या आतमध्ये. पण मुलीला विश्वास होता की आपली आई हे सगळं करू करू शकते. शकते. त्यामुळे खूप मोठी मला गोष्ट असं आहे. वाटत नाही की तिला फार वेळा जाणवलं असेल पण थोडंसं असणारच. वडील पाहिजेत बरोबर आहे. हे कधीतरी असणारच वाटलं तिला. म्हणजे त्यावरून काही तुमचं दोघींचे काही असे डिस्कशन्स किंवा नाही कधी झाले. आणि दुसरी गोष्ट अशी झाली बरेच वर्ष ना की मी तिला कशावरून बाबा ती मला विचारायची की आई तुम्ही कशावरून डिवोर्स घेतला? तर म्हटलं बाळा तू मोठी झालीस की मी तुला सांगेन. आणि मी तिचं लग्न झाल्यानंतर तिला ह्या गोष्टी सांग, या फार संवेदनशील गोष्टी. बरोबर आहे. मला तिला घाबरवायचं नव्हतं. लग्न व्हायच्या आधीच जर मी तिला अशी एखादी गोष्ट सांगितली तर ती घाबरण्याची पण बरोबर. शक्यता आहे. त्यामुळे अनेक वर्ष मी हे सगळं झेलत राहिले. कोण काय बोलतंय की हा विषय चर्चेचा नाही हे मी ठरवून टाकलं. बरोबर. त्यामुळे त्याच्यानंतर मग मी लग्न झाल्यानंतर मी तिला सांगितली गोष्ट जी काय होती ती. तर देन की मग कशाला एवढी वर्ष राहिलीस तू? म्हणजे तू केव्हाच करायला होतंस? ती आजच्या पिढीतली मुलगी आहे. हो. तू कशाला तुझे दागिने, तू हे तुझं स्त्रीधन आहे ते कशाला तू केलं? ही अमुक गोष्ट कशाला केली? तू एकदम बावळट आहेस. म्हणजे असं तिने एक मला सर्टिफिकेट दिलं विच आय रिन्यूड फॉर माहिती नाही कितव्यांदा. पण तरी तेव्हा म्हणजे तिने जरी असं तुम्हाला म्हटलं असेल तरी कुठंतरी मनात एक हायसं पण तुम्हाला वाटलं असेल की हिने आपल्याला समजून घेतलं. समजून घेतलंय. त्यावेळेला तरी मला ते हा. वाटलं. बरोबर. आणि काय माहितीये का डिवोर्स ही अशी गोष्ट आहे म्हणजे आपण मार्केटमध्ये जातो आणि एखादी वस्तू विकत घेतो, पैसे देतो, ती वस्तू घेतली, विषय संपला. घटस्फोट ही गोष्ट अशी आहे की त्याची किंमत तुम्ही सारखी सारखी आयुष्यभर चुकवत राहता. बरोबर आहे. एकदा घेता आयुष्यभर त्याची किंमत वेगवेगळ्या प्रकारे चुकवता. म्हणजे आता मला मोठा टोल येतो. हां. आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे 4 मैत्रिणी जरी एकत्र आल्या ना तरी तुझे मिस्टर काय करतात किंवा तुझ्या सासूबाईंचं तुझं जमतं का? तू काय करतेस हे विचार ना. असं अजूनही बऱ्याच वेळेला अगदी. बऱ्याच ठिकाणी होतं. सो ते कुठे आपण रिलेट नाही करू शकत त्याच्याशी. त्याचा आता त्रास नाही होत कारण ते कुठेतरी त्याची सवय झाली आहे. की हां पण तरी म्हणजे अजून चांगलं झालं होऊ शकलं असतं. होऊ शकतं. असं. सपोर्ट बाईनी बाईला सपोर्ट केला ना तर कुठल्याही पुरुषाची हिंमत नाही तिला त्रास द्यायची. हे मला अगदी. अगदी मनापासून वाटतं. महिला दिवस वगैरे सगळं आलं की मी नक्की. ती पोस्ट टाकतेच अशी. पण मग ह्या म्हणजे प्रवासात पूर्ण मुलीला जेव्हा मोठं केलं तेव्हा कुठेही आपण आई म्हणून कमी पडलो किंवा कुठं अशी कधीच गिल्ट किंवा असं कधीच वाटलं नाही? नाही म्हणजे डिवोर्स घेतला म्हणून तसा गिल्ट मला कधीच नाही वाटला. मला उलट असं वाटलं की हां आपण योग्य केलं. आपल्या मुलीला अजून त्रासात आपल्याला मोठं नाही करावं लागलं. आणि खरं सांगू का काही गोष्टी अशा असतात ना की ज्या म्हणजे मी कशापासून स्वतःला वाचवलं आणि तिला वाचवलं ह्या गोष्टी मी अशा हातावर नाही काढून नाही दाखवू शकत. बरोबर आहे. काय नुकसान आपलं होणारं टळलं हे मी तिला हातावर काढून नाही दाखवू किंवा बरोबर लोकांनाही दाखवू शकत नाही. म्हणजे मी माझ्या मनाशी पूर्णपणे प्रामाणिक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की 100% आपला निर्णय कधी बरोबर असतो असं नसतं. काही ना काहीतरी त्याच्यात राहतच. कारण ड गटातले प्रश्न येतात. आयुष्य काय 21 अपेक्षित नाही की हे प्रश्न 21 अपेक्षित अगदी बघून ठेवा. तिकडे 22वा अनपेक्षित आहे. अगदी. त्याच्यामुळे असं नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी मला असं वाटतं गिल्ट तर कसलाच नाही. खूप छान. गिल्ट कसलाच नाही. बरेचदा ना जे एकल पालक जे आहेत तर घटस्फोटामुळे ते एकल झालेले आणि जोडीदाराच्या निधनामुळे एकल झालेले लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर थोडंसं ज्यांचे जोडीदार मृत्यू पावले त्यांच्याविषयी थोडीशी सहानुभूती असते. तर तेव्हा अपब्रिंगिंग कदाचित बाकीचेही लोक बऱ्यापैकी इन्व्हॉल्व्ह असतात. काही प्रमाणामध्ये ढवळाढवळ पण असते त्यांची.
तर या तुमच्या केसमध्ये घटस्फोटामुळे तुमचं जे एकल पालकत्व आलं, तर ती जबाबदारी तुमची पूर्ण आपण घेतलेली होती. तर जरी गिल्ट नसला, तरी मुलांनी काही अचीव्ह करणं, आपल्या मुलींनी काहीतरी मिळवणं म्हणजे आपण चांगले पालक. कारण हा प्रकार मी खूप माझ्या क्लायंट्समध्ये पण बघते, की मुलांकडनं जर काही निसटलं, तर पालक म्हणून मी कमी पडले आणि त्यांनी काहीतरी साध्य केलं तरच मी पालक म्हणून पास. असं कुठे इक्वेशन तुम्ही नाही ना लावलं? नाही, नाही, कधीच नाही. म्हणजे तुमचा जो पहिला मुद्दा होता, की जर जोडीदाराचं निधन झालं असेल, तर त्या दुःखाला प्रतिष्ठा आहे आपल्याकडे. अगदी बरोबर. त्या दुःखाला प्रतिष्ठा आहे. आणि ह्या दुःखाला तितकीशी प्रतिष्ठा नाही. आणि त्याच्यातनं जर तुमचं कारण समाजमान्य नसेल, जसं थप्पड नावाचा सिनेमा आला हो, होता, अगदी, अगदी. की तो एक तिला थप्पड मारतो, तर बाकीचे ज्या पद्धतीने रिॲक्ट, मग काय झालं त्यात एकच एवढं? तर थप्पड म्हणजे तिचा बसते. स्वाभिमान दुखावलाय, तिचा कुठेतरी ठेचला गेलाय, तिला बरोबर आहे. चेचलं गेलंय. तर त्यामुळे ह्याला प्रतिष्ठा नाही. बरोबर. हां. त्यामुळे तुम्ही जर का सांगताय ते कारण, म्हणजे त्याच्यात सुद्धा तुमचा नवरा दारुडा असेल, तुम्हाला मारझोड करत असेल, तर तरी त्या चालेल. तिला सहानुभूती तरी मिळते, की बरं झालं बाई. बरोबर. पण तुम्ही जर त्यांचं समाधान होईल असं उत्तर नाही दिलं, बरोबर. जसं 4 चौघी नाटक पण आता आलं हो, बघा. हो, हो. त्यात ते मी जुन्या संचात पण पाहिलं होतं, दीपाताई असताना, आता रोहिणीताई असताना पण 2दा पाहिलं. ही जी एक 3 नंबरची जी मुलगी आहे, तर तिचा नवरा चांगला आहे. मग तो तिला मारतो का? नाही. तो काही याला व्यसन आहे का? नाही. पण ही इज गुड फॉर नथिंग. पण तरीही तिला त्याच्याबरोबर राहावं लागणार आहे, सुटका नाहीये. बरोबर. कारण असं कारण ती देऊ शकत नाही जे कायद्याला आणि लोकांना मान्य लोकांना होईल. आणि आवडेल. कायद्याला पण मान्य होईल. हो. तुमचं पटत नाही. तर सगळे प्रश्न तसेच आहेत. तर आता कमिंग बॅक टू धिस, की माझ्या मुलीला मी कधीच, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत तुझा कितवा नंबर आला, तू काय ते, माझं फक्त तिला एकच सांगणं असायचं, की जे करशील ते मनापासून कर. तू त्याच्यामध्ये पूर्ण तुझे परिश्रम दे. त्याचा निकाल तुला काय मिळतो मार्कांच्या स्वरूपात वगैरे, ह्याच्याशी मी फार काही, मला देणं घेणं नाही. आणि ॲट द एंड ऑफ द डे तू माणूस म्हणून काय असणार आहेस ते जास्त महत्वाचं आहे. हे कारण सगळं मला वाटतं मार्कांच्या तुमचं बाबतीत. प्राधान्य हे तुमच्या दोघींच्या भावनिक नात्याला जास्त हा, होतं. आणि मला तिला ताण नव्हता द्यायचा बरोबर. कुठल्याच. म्हणजे तिचे वडील जरी तिच्याबरोबर राहत असते तरी मी तिला हा ताण दिला नसता, कारण ही माझी पर्सनॅलिटी आहे. बरोबर. लहान मुलांच्या बाबतीत माझी मतं वेगळी आहेत. त्यांना कुठल्याही रॅट रेसमध्ये टाकायचं नाही, हे मी पहिल्यापासून ठरवलेलं आहे. माझ्याकडे आता कुहूच्या निमित्ताने मुली शिकायला येतात. त्यांचे पालक मला म्हणतात, की अहो तुम्ही यांना स्पर्धा जिंकून द्या. तुम्ही नाही का एक स्पर्धा जिंकलात? स्पर्धा जिंकणं हा असेल तर माझ्याकडे पाठवू नका. बरोबर आहे. तिला ते ज्ञान मिळावं अशी गाणं इच्छा शिकायचं. असेल, ही साधन आहे. लताबाई 2-2.5 मिनिटात एक राग उभा करतात, आणि बडे गुलाम अली खान आणि आमिर खान साहेब हे मैफिलीमध्ये तो राग उभा करतात. पण दोघांचं सांगीतिक कर्तृत्व सारखंच आहे. बरोबर. त्यामुळे कुठलंही क्लासिकल शिका, हे शिका, कुठलाही फॉर्म शिका, पण तो साधना म्हणून करा. तर असं बरोबर. मुलांना खूप ताण देतात. तर मी मुलांना ताण देणारी पालक नाही. म्हणजे सुदैवाने म्हणूया आपण, की तुमचे पालक पण आणि तुमची मुलगी आणि तुम्ही पण, असे खूप छान एक निखळ तुमच्या चौघांमध्ये नातं. पण बरेचदा ना असं दिसतं, की जेव्हा घटस्फोट जो आहे तो दरच वेळेला असं म्युच्युअलमध्ये होईल किंवा खूप सहज पद्धतीने फार एकमेकांना चिखलफेक न करता होईल, असं होतच असं नाही. आणि झाला तरी त्यांच्या आईवडिलांना किंवा नातेवाईकांना ते नसतं आवडलेलं. कारण आपला व्यक्ती चांगला तर दुसऱ्याला काहीतरी नावं ठेवायची. तर असं मी बरेचदा बघते माझ्या क्लायंट्समध्ये वगैरे, की समजा आता एखाद्या व्यक्तीचा घटस्फोट झालाय आणि त्यांची मुलगी किंवा मुलगा ही दुसऱ्या जोडीदारासारखी असेल, जे ह्यांना आवडत नाही. तर मग भांडणामध्ये टोमणे मारणं, की हे अगदी गेली आईवरती, हा अगदी बापासारखा वागायला लागला वगैरे, असं जे असतं, तर तेव्हा समाज म्हणून काय, कारण की त्याचा मुलांवर फार जास्त परिणाम होतो. म्हणजे एक तर सहानुभूती किंवा नावं ठेवणं. तर ह्याच्यात समाजाने म्हणजे काय खरं तर अपेक्षा असावी? म्हणजे माझ्या आई वडिलांनी तर कधी असं केलंच नाही, किंवा कुठलीही गोष्ट वाईट, किंवा मी सुद्धा तिच्या वडिलांविषयी तिच्या मनात कधीच कुठलंही वाईट किंवा भरवून दिलं नाही. जरी बरोबर. काही गोष्टी मी बोलू शकले असते थोडीशी ती मोठी झाल्यावर, पण तरी मी नाही केलं. हे तिला तिचा अनुभव घ्यायला दिला, बरोबर. की आता तिचं आणि तिच्या वडिलांचं जे काय नातं आहे, जिथे कुठे आहे तो त्यांचा स्वतःचा कारण त्यांचं अनुभव. भेटणं असायचं. हो हो हो, अगदी. बरोबर. व्यवस्थित तिला सुट्टी लागली की ती राहायला वगैरे जायची. आणि ह्याच्यामध्ये दुसरा मला उल्लेख आवर्जून करायचा आहे, तो म्हणजे माझ्या सासऱ्यांचा. बरं. की म्हणजे त्यांच्या हातात काही नव्हतंच, कारण त्यांना विचारून काही आम्ही दिवस घेतला नाही. परंतु त्यांचं आणि माझं रिलेशनशिप, नातं हे इतकं
खूप म्हणजे वडिलांसारखेच होते मला ते. बरं. त्यांनी मला मुलीसारखंच ट्रीट केलं नेहमी. म्हणजे मला अगदी आठवत आहे की आता आपण झोपले, मी दुपारी शनिवारी आले कामावरून आणि झोपले, तर पाय उघडा पडलाय, तर त्याने पांघरून घातलंय मला आणि आपल्याला जाणवतं ना ते. बरोबर. म्हणजे इतकं, आता ही छोटीशीच गोष्ट आहे, पण ही मला आठवली की बरोबर मला आहे. नेहमी किंवा माझ्या सारेगमच्या वेळेला पण ते असते तर त्यांना फार आनंद झाला असता. त्यांना माझ्याबरोबर येऊन राहायचं होतं, माझ्याबरोबर आणि माझ्या मुलीबरोबर. वा. पण त्यांचं वय पण खूप होतं आणि काही कारणांमुळे, बरोबर काही आहे. बंधनांमुळे नाही, अगदी ते अगदी नाही येऊ शकले. पण आम्ही संपर्कात शेवटपर्यंत होतो आणि तर त्यांच्याकडून ना नेहमी माझ्याबद्दल चांगलंच बोललं गेलंय. हे मला फार दुर्मिळ वाटतं. हो. घटस्फोट हो हो झाल्यानंतर हो त्यांच्या फॅमिलीमध्ये बरोबर. त्यांनी नेहमी माझं कौतुकच केलं. ही एक मोठी गोष्ट आहे, कारण खूप की मोठी गोष्ट. घटस्फोट एका व्यक्तीसोबत झाला तरी नाईलाजाने अनेक नाते हे तोडावे म्हणजे तुटल्या जातात. हो, त्यातली अर्धी सासरची मंडळी माझी म्हणजे तुटलीच. हो, म्हणजे चांगलं पण असलं तरी अर्धी, पण. हो, पण अर्धी अजूनही टिकून आहे. खूप छान. कारण ती थोडीशी पुढच्या पिढीतल्या मुली आहेत त्या. हं, हं, हं. त्यामुळे तुमचं काय झालं त्याच्याशी आम्हाला काही करायचं नाही. बरोबर आम्हाला आहे. तू आवडतेस, बरोबर त्यामुळे आहे. आम्ही येणार अगदी तुझ्याकडे. बरोबर. म्हणजे अशा मला वाटतं हा असा पद्धतीने मोठा एक म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवायला हरकत नाही सगळ्यांनीच. अगदीच दाखवलं. म्हणून मी सांगितलं ना की पालक आणि मुलं, म्हणजे जे पालक आहेत 2 घटस्फोट घेतलेले, त्यांचं समुपदेशन का मुलं वयात येईपर्यंत आवश्यक. व्हायला पाहिजे. कारण त्या मुलांसाठी म्हणजे बाईचं लग्न हे त्या कुटुंबासोबत होतं. हो, बरोबर आहे. त्यामुळे ते सगळे नातेवाईक, त्यांची सगळी मुलं ही त्या अगदी बरोबर. मुलीसाठी हे असतात. परंतु तुम्ही म्हणलात तो मुद्दा पण म्हणजे असा मी बघितलाय इतर घरांमध्ये हो, असा, की हो. असं झालं असताना त्या मुलांना मुलींना खूप जज केलं जातं हो, किंवा बोललं अगदी जातं. बरोबर. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर मलाही मनातनं वाटायचंच की अनुश्री कधी तिने समजा काही मला टँट्रम दाखवला तर तू काय माझ्या एकटीची मुलगी नाही आहेस असं माझ्याही मनात यायचं. खोटं का सांगू मी? बरोबर आहे. हा, परंतु त्याला ठीक आहे, म्हणजे हो. मनात आलं, आता काय करणार. हो, हो. आणि पण येऊ शकतं त्या येऊ शकतं. हां, भावनेच्या हां. आणि ह्याच्यामध्ये. असं वाटतं की आपण सगळी जबाबदारी घेतो आणि हे हे एक असं काहीतरी गोष्ट ही बोलते तर सगळ्याला पाणी सगळं पाणी ते फिरलं. गेलं हां, आपलं. असं असं वाटायचं. असे बरोबर क्षण आहे. पण आले. हो, हो. म्हणजे तुम्ही जे म्हणलात की समुपदेशन, तर मला वाटतं पालकांनी आपले पर्सनल जे आपण ज्याला ताण असतील किंवा काही निराशा असेल, जे काही फेल्युअर्स आले असतील, ते मुलांवर असे चुकीच्या पद्धतीने काढू नये. सो मुलांसाठी त्यांनी असायला हवं, एक आई म्हणून, एक बाप म्हणून. भले बरोबर. तुमचा आपसात काही नाही पटलं तरी ठीक आहे, म्हणजे ते पटत नाहीये म्हणून तर तुम्ही, किंवा ते बरोबर पुढे आहे. नेणं शक्य नाहीये नातं म्हणून तुम्ही अगदी अपवादात्मक म्हणून बरोबर. तुम्ही डिवोर्स घेता. बरोबर. पण असं होतं की मग मुलीला जेव्हा वडिलांची आवश्यकता आहे किंवा त्या मुलाला जेव्हा आईची आवश्यकता आहे, मला असे कितीतरी एकल पिता, म्हणजे हे सुद्धा मला माहिती आहेत की ज्यांनी आपल्या म्हणजे डिवोर्स घेतलाय आणि मुलाला एखाद्या पुरुषाने एकट्याने वाढवलंय, तर हे हो. सगळे ताण त्यालाही हो, येतच हो. असणार प्रश्नच नाही. आणि त्या मुलालाही आईसाठी त्याचा जीव तडफडत असणारच आहे. सो त्याच्या मनात कुठलं एक लिमिश वगैरे न भरवता हे तुम्ही त्याच्यासाठी केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे मला माहित नाही, पण समुपदेशन हा हो. मार्ग मला, म्हणजे मी बऱ्याचदा समुपदेशकाची मदत घेतलेली आहे हो. माझ्यासाठी. तर उगाच आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा विषय डिस्कस नाही, बरोबर आहे. करण्यापेक्षा समुपदेशकाकडे केलेला आणि दोघांनी त्यांच्याकडनं बरं. मार्गदर्शन घेतलं तर मुलांना बऱ्यापैकी ह्याच्यातून उपयोग होतो. रिलीफ मिळेल असं मला वाटतं. पण हे म्हणजे तुमचं सगळं आलेख बघता दिसतच आहे. मला अजून एक खरं विचारण्याची इच्छा अशी होती की म्हणजे घरच्यांची मदत आणि हे सगळं आहेच. पण तरीही फक्त मुलगी हा काही तुमचा फोकस आयुष्याचा नसायला पाहिजे. म्हणजे मुलांच्याच भोवती फक्त आपलं आयुष्य. तर तुमची मुलगी आज कॅन्सर सर्जन आहे आणि तुम्ही स्वतः बँकेची नोकरी केली, पण नंतर तुम्ही सारेगमप सारखी एक इतकी मोठ्या लेव्हलची स्पर्धा जिंकल्यात. तर तुम्ही जितकं मुलीकडे लक्ष दिलं तेवढंच तुम्ही स्वतःच्याही आयुष्याकडे आणि स्वतःच्याही प्रगतीकडे खूप लक्ष दिलं. तर ही एक सकारात्मकता म्हणजे वैयक्तिकरित्या आणि नात्यामध्ये. तर ती कशी आणायला पाहिजे? म्हणजे मी एवढ्यासाठी प्रश्न विचारते हा, की आज जे कोणी सिंगल पालक बघत असतील, तर त्यांनी त्याच्यातनं काहीतरी मार्गदर्शन घ्यावं, की मुलांइतकंच स्वतःचंही आयुष्य महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की तुमच्या ज्या आर्थिक जबाबदाऱ्या असतात, तुम्ही जे काम करता तीच तुमची पॅशन असेल आणि त्याच्यातनं तुम्हाला पैसेही मिळत असतील तर गोष्टी सोप्या आहेत. बरोबर. पण मी काम करत होते बँकेत. तर त्याच्यामुळे मला ते माझं ब्रेड अँड बटर होतं आणि ते मला अनेक वर्ष त्याची तिथंच बघावं लागलं आणि मुलगी लहानाची मोठी होत होती. बरोबर. त्यामुळे मला बँकेची ड्युटी संपली की घरी येणं किंवा जिथे कुठे जाईन तिथे तिला घेऊन जाणं.
ह्या 2च गोष्टी शक्य होत्या. जेव्हा ती मेडिकलला तिची ॲडमिशन झाली आणि तिला धुळ्याला जेव्हा ती गेली शिक्षणासाठी, त्यावेळेला मला जो काय एक रिकामपण आलं, जो काय एक पोकळी निर्माण बरोबर झाली आहे. आणि मला काय अरे आपण काहीच केलं नाही. बरोबर. आणि म्हणून मग तेव्हा मग मी हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. बंद पडलेलं गाणं मनात चालू होतं, पण मग रियाज करायला सुरुवात केला. देवसरांच्याकडे जायला लागले आणि मग त्याच्यानंतर अगदी योग्य वेळेत सारेगम आलं आणि आमची सांगली बँकेची ICICI झाली. त्यांनी आम्हाला पेन्शन VRS ऑप्शन दिला विथ पेन्शन. सो ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान घडून जुळून आल्या. आल्या आणि मुलीला मी विचारलं नोकरी VRS घेताना, कारण माझी तोपर्यंत 26 वर्ष नोकरी झाली होती. आणि आजूबाजूचे सगळे जण 26 वर्षाची नोकरी एवढी चांगली बँकेतली पगाराची. आणि कशाला, आणि गाणं पुढे नाही चाललं तर बरोबर. असं. पण मला कुठेतरी माझ्यावर विश्वास होता आणि माझ्या मुलीने मला तेव्हा सांगितलं की आई मी सगळं मेरिटवर करणार आहे, त्यामुळे तू खुशाल नोकरी सोड. म्हणजे माझ्यासाठी तू नोकरी करायलाच पाहिजे असं नाही आता. म्हणजे तिला जाणीव होती सगळी पैसे आणि तिला जाणीव सगळी. होती आणि की आपली आई एवढी सक्षम आहे. जरी आपण वडिलांकडून काही घेत नसलो तरी आई सक्षम आहे सगळं करायला. आणि ती मलाच बघत मोठी झाली ना, त्यामुळे तिचाही तिच्यावर विश्वास आहे की हे मी बरोबर आहे. करूच शकते. मला काय करायचं आहे, अभ्यासच करायचा आहे, तर तो मी नेट लावून करीन. म्हणजे डिमांडिंग अशी कधीच नव्हती. नाही. आणि त्याच्यामुळे मग मी ती 26 वर्षाची नोकरी सोडली. सारेगम झाल्यावर मी 1 वर्ष फक्त नोकरी केली बर. आणि मग मी VRS घेतली. आणि त्याच्यानंतर खूप कार्यक्रम मॉडेलिंग केलं साड्यांचं, एका नाटकात काम केलं, असं बऱ्याच गोष्टीच्या आधीपासून म्हणजे असं वाटायचं की हे आपल्याला जमू शकतं. तर ते सगळं केलं आणि ह्या सगळ्यामध्ये मला नशिबाची साथ होती असंच म्हणेन मी, की त्यामुळे सारेगमसारख्या मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. आणि त्यावेळेला या स्पर्धांचं नाविन्य होतं. खूप लोक ते एन्जॉय हो. करायची स्पर्धा आणि त्याच्यातनं नवीन संधी पण मिळाल्या. बरोबर. त्याच्यामुळे मग आयुष्य एकदम बदलून गेलं आणि मग आता मी अगदी स्वतंत्रपणे म्हणजे स्वतःचं आयुष्य जगते गेली अनेक वर्ष. म्हणजे हे आपल्या दर्शकांना नक्कीच त्याच्यातनं हे मिळेल की स्वतःकडेही तितकंच लक्ष देणं आणि आवश्यक आहे. खरं तर म्हणजे प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी आधी जगलं पाहिजे, तरच ती आजूबाजूच्यांना आनंदी ठेवू शकेल. अगदी बरोबर आहे. आणि ते उदाहरण पण येत जातं तसं. अगदी बरोबर. मला वाटतं अनुजाताई आपल्या ह्या आजच्या आपण जी मस्तपैकी गप्पा करतो आहे, खरं खूप बोलायचं आहे पण वेळेची मर्यादा. पण आज तुमच्यासारखी गायिका सायकॉलॉजी संडेजमध्ये आली आणि आम्हाला काही ऐकायला नाही मिळालं तुमच्या म्हणजे श्लोक आपण ऐकला तो, पण तुमच्याकडनं गाणं आम्हाला नक्कीच ऐकायला, म्हणजे मला तर प्रश्नच नाही, वाटच बघते मी, पण आमच्या श्रोत्यांना दर्शकांना पण बघायला आवडेल. तर आज सिंगल पालक म्हणून म्हणजे एकल पालक म्हणून जे तुम्ही इथे आलात, तर त्या दृष्टीने आज तुम्ही तुमच्या मुलीसाठी कुठलं गाणं एखादं आजच्या ह्या माध्यमातून पोचवाल? नक्की. लिंबलोण उतरू कशी अससी दूर लांब तू, लिंबलोण उतरू कशी अससी दूर लांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू, क्षीण भाग संपला तृप्त माय जीवनी, आयु उर्वरित ते सरेल ईश चिंतनी, लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. वा, खूपच छान अनुजाताई. म्हणजे असं मला पण हे ऐकताना असं भरून आलं की कुठल्याही आईच्या मनातली ही भावना आहे. मला वाटतं अनुजाताई आज एक अतिशय कृतार्थ आई, एक समाधानी आयुष्य पालक म्हणून त्या जगलेल्या आहेत आणि आता याच्या पुढे स्वतःकडे आणि मुलीकडेही बघत त्या पुढचं आयुष्य कसं छान सोनेरी प्रकाशामध्ये घालवणार आहेत
याची आपण सगळ्यांनी यांच्याकडनं आज मार्गदर्शनपर काही ऐकलं. तेव्हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि सायकॉलॉजी संडेजतर्फे मी पुन्हा एकदा अनुजाताईंचे मनापासून आभार मानते. सो थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.